नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आजच्या या सादरीकरणात एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे खरीप पूर्व शेतीचे नियोजन. खरीप हंगाम हा आपल्या भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतीचा कणा आहे. पण यशस्वी उत्पादनाची सुरुवात ही पेरणीच्या दिवशी होत नाही, तर ती उन्हाळ्यातील पूर्वतयारीनेच होते. आज आपण पाहणार आहोत की पेरणीपूर्व कोणत्या गोष्टींचे नियोजन केल्यास आपले पीक चांगले येईल आणि नुकसान टळेल. चला तर बघूया. आपला खरीप हंगाम हा पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतो. पाऊस कधी कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे आपले नियोजन जर पक्के असेल तर ऐनवेळी होणारी धांदल उडत नाही. उन्हाळ्यात आपण जी मशागत करतो त्यामुळे जमिनीला हवा मिळते. बियाणे आणि खताची आधीच जुळवाजुळव केल्यास पेरणीच्या वेळी वेळेचा अपव्यय होत नाही. लक्षात ठेवा, योग्य पूर्वतयारीमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते आणि साहजिकच अंतिम उत्पादनात 20 ते 30% वाढ होऊ शकते. आता आपण प्रत्यक्ष शेतातील कामांकडे वळूया. सर्वात पहिली पायरी म्हणजे जमिनीची मशागत, जसे की खोल नांगरणी. उन्हाळ्यात ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल नांगरणी करणे खूप गरजेचे आहे. यामुळे जमिनीत लपलेले किडींचे कोश आणि तणांच्या बिया कडक उन्हामुळे नष्ट होतात. कुळवणी. नांगरणीनंतर तयार झालेले मोठे ढेकळे फोडण्यासाठी कुळवणी करावी लागते. यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. सेंद्रिय खत. जमीन तयार करताना त्यात चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळायला विसरू नका. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता पण वाढते जमिनीची. त्याच्यानंतर जसे आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन रक्ताची तपासणी करतो, तसेच आपल्या जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी माती परीक्षण करणे हा खतांच्या नियोजनाचा पाया आहे. आपण अनेकदा अंदाजाने खते टाकतो, पण मात्र परीक्षण केल्यास जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश किंवा इतर कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे हे अचूक समजते. मात्र या परीक्षणाच्या अहवालानुसारच खते दिल्यास आपल्या खतावर होणाऱ्या हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च असतो आणि जमिनीचे आरोग्यही बिघडत नाही. यानंतरचा टप्पा म्हणजे बियाणे आणि खताचे नियोजन. बियाण्यांची निवड करताना नेहमी शासनमान्य आणि खात्रीशीर ठिकाणावरूनच बियाणे खरेदी करायला पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया. पेरणीपूर्व बियाण्यावर ट्रायकोडर्मा किंवा रायझोबियमची प्रक्रिया नक्की करावी. ही पहिली लस असते पिकाची, ज्यामुळे सुरुवातीच्या काळात येणाऱ्या रोगापासून आणि कीटकांपासून पिकाचे संरक्षण. खते म्हणल्यावर पावसाळा सुरू झाल्यानंतर खताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पेरणीसाठी लागणारी खते, उदाहरण DAP, युरिया, SSP आधीच खरेदी करून ती ओलावा लागणार नाही अशा सुरक्षित जागी साठवून ठेवा. शेतीबरोबर कामांसोबत काही प्रशासकीय आणि आर्थिक कामे तितकीच महत्त्वाची आहेत बरं का. आर्थिक नियोजनात जसे की शेतीच्या कामासाठी मजुरी, खते, ट्रॅक्टर भाडे यासाठी पैशाची गरज असते. त्यामुळे बँकेतील पीक कर्जाचे नूतनीकरण वेळेवर करून घ्या. किंवा तुम्ही नवीन शेतकरी असाल तर कर्ज पण आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर पीक विमा. सध्या हवामानाचा काहीच भरोसा नाही, कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड राहतो. अशा नैसर्गिक आपत्तीत पासून बचाव करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना नक्की काढा. नंतर पाणी व्यवस्थापन. पावसाचे पाणी वाया जाऊ नये याच्यासाठी बांधबंदिस्ती करा. जर तुमच्याकडे ठिबक किंवा तुषार सिंचन असेल तर त्याच्या नळ्या स्वच्छ करून, जसे की ॲसिडमधून काढून सिस्टीम पेरणीपूर्वच तपासून घ्या. सादरीकरण आपलं व्हिडिओच्या शेवटी आपण एक छोटीशी चेकलिस्ट बघायला पाहिजे, जे की खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आपल्या स्वतःला आपण प्रश्न विचारायला पाहिजे. जसे की माझ्या शेताची नांगरणी किंवा कुळवणी पूर्ण झाली आहे का, माझी माती परीक्षण करून त्याचा रिपोर्ट माझ्या हातात आहे का, आवश्यक बियाणे व खते मी खरेदी करून ठेवली आहे का, बीज प्रक्रियेसाठी लागणारे औषध मी आणले आहे का, आणि बँकेचे काम किंवा विम्याची प्रक्रिया मी पूर्ण केली आहे का. जर या सर्व प्रश्नाची उत्तरे हो असतील तर तुम्ही खरीपासाठी 100% तयार आहेत बरं का. आता आपण इथे थांबूया. मला खात्री आहे की नियोजन तुमच्या येत्या हंगामात नक्कीच फायदेशीर. आता या संदर्भात तुमच्या मनात काही शंका, प्रश्न असतील तर तुम्ही मोकळेपणाने विचारू शकता बरं का. वेळ दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्याला काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.